त्यानंतर ग्राउंडच्या तारखा आल्या, ग्राउंड झालं, नंतर लेखीसाठी मेरिट लागलं, लेखी झाली, लेखी परीक्षेचे मार्क्स आले, त्यानंतर फायनल मेरिट लागलं, सिलेक्शन झालं. आता वेळ आलेली आहे तुम्हाला ट्रेनिंगला जाण्याची. तर ट्रेनिंगला जाण्यासाठी नेमक्या कोणते साहित्य लागतात आणि त्या साहित्याची लिस्ट काय आहे याची सर्व माहिती या व्हिडिओद्वारे तुम्हाला मी देणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. यामध्ये दोन लिस्ट आहेत, एक पुरुष उमेदवारांसाठी आणि एक महिला उमेदवारांसाठी. तर नेमकं काय काय साहित्य लागणार आहे तुम्हाला ट्रेनिंगला जाण्यापूर्वी याची सगळी माहिती या व्हिडिओद्वारे देणार आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. चला तर आपण आपल्या मुख्य व्हिडिओला सुरुवात करूया. तर हेडलाईन पहा तुम्ही. मूलभूत प्रशिक्षणासाठी पुरुष उमेदवारांसाठी आवश्यक असणारे साहित्य खालीलप्रमाणे. आता याच्यामध्ये तुम्हाला साहित्य दिलेलं आहे, हे मी तुम्हाला साहित्य वाचून दाखवतो. तर पहिलं आहे ते मेस ॲडव्हान्स ₹5,000 अंदाजे, याचं काय गरज नाही आहे. तर दुसरं बघा, खाकी ड्रेस आहे, तुम्हाला 1 नग घ्यायचा आहे. तर विद्यार्थ्यांना मी इथे सांगू इच्छितो, तुम्ही खाकी ड्रेस तुमच्या जवळच्या कुठे याच्यामध्ये दुकानामध्ये जाऊन तुम्ही एक खाकी ड्रेसचं कापड घ्यायचं आणि तो व्यवस्थितरित्या तुम्ही शिवून घ्यायचा आहे. आणि विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की जिथे आपलं जिल्ह्याच्या ठिकाणी हेडक्वार्टर्स असतील, पोलीस हेडक्वार्टर, तिथे जवळपास हे खाकी ड्रेस शिवणारे असतात. सो त्यांच्याकडूनच शिवून घ्या. आपल्या जवळच्या कुठल्या टेलरकडून शिवू नका घेऊ, कारण त्यांना याचा अंदाज नसतो. त्यामुळे हेडक्वार्टरजवळ जे खाकी ड्रेस शिवणारे आहेत टेलर, त्यांच्याकडूनच हा ड्रेस शिवून घ्या. त्याच्यानंतर खाकी हाफ पॅन्ट आहे 2 नग, सफेद टी शर्ट 2 नग, बेल्ट काळ्या रंगाचा 1 नग, सॉक्स 2 नग पाहिजेत, एक खाकी आणि काळे असे तुम्ही 2 नग घ्या. आणि इथे मी विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की सॉक्सचे जास्तीत जास्त जोड्या तुम्ही ठेवा जवळ, कारण प्रॅक्टिस ही खूप हार्ड प्रॅक्टिस असते. सॉक्स लवकर खराब होतात, घाम आलेला असतो, त्यामुळे जास्तीत जास्त जर तुम्ही सॉक्स जवळ ठेवले तर त्याचा तुम्हाला फायदा होईल. त्याच्यानंतर जी फायबर लाठी असते ती फायबर लाठी 1 पाहिजे तुम्हाला. त्यानंतर DMS शूज. आता हे नेमके शूजचे प्रकार आहेत. DMS शूज, कट शूज, PT शूज, हे जे आहे ते तुम्हाला जिथे पोलीस डिपार्टमेंटचं जे साहित्य मिळतं ते तुम्हाला तिथे सर्व या वस्तू सगळ्या तुम्हाला भेटणार आहेत. त्यामुळे हे DMS शूज कसे असतात, कट शूज कसे असतात, हे जरी तुम्हाला माहिती नसेल तरी त्या दुकानवाल्यांकडे हे सर्व साहित्य उपलब्ध असतं. तिथे जाऊन तुम्हाला हे नक्की भेटेल. त्याच्यानंतर आहे PT शूज 1 ब्राऊन रंगाचा आणि कट शूज हा काळ्या रंगाचा. त्याच्यानंतर अँकलेट आहे 1 नग. त्याच्यानंतर दरी आहे 1 नग, बकेट आणि मग 1 नग. त्याच्यानंतर जो तुमचा टिफिन बॉक्स आहे तो 1 नग. आणि बेडिंग बिस्तर म्हणजे तुमचं जे झोपण्याचं जे साहित्य आहे, चादर झालं, ब्लँकेट झालं, उशी झालं, हे सर्व साहित्य. अशा प्रकारे हे पुरुष उमेदवारांची साहित्याची लिस्ट आहे. त्याच्यानंतर आता महिला उमेदवारांची जी लिस्ट आहे ती आपण जाणून घेऊया. खाकी ड्रेस आहे 2 नंबरचा बघा. खाकी ड्रेस आहे 1 नग, खाकी फुल पॅन्ट आहे 2 नग, सफेद टी शर्ट आहे 2 नग, बेल्ट काळ्या रंगाचा आहे 1 नग, सॉक्स आहे जेच पुरुष उमेदवारांना सांगितलं त्याचप्रमाणे जास्तीत जास्त सॉक्स तुम्ही जवळ ठेवा, खाकी आणि काळ्या रंगाचे. त्याच्यानंतर फायबर लाठी आहे 1 नग, DMS शूज, कट शूज आणि PT शूज हा प्रत्येकी 1 पाहिजे. कट शूज हा काळ्या रंगाचा पाहिजे, PT शूज हा ब्राऊन रंगाचा पाहिजे. त्याच्यानंतर आहे अँकलेट 1 नग, दरी 1 नग, बकेट व मग 1 नग, टिफिन बॉक्स 1 नग. आणि त्याच्यानंतर आहे बेडिंग बिस्तारा म्हणजेच तुमचं झोपण्याचं जे पूर्ण चादर, सतरंजी जे काय असेल, ब्लँकेट ते, आणि बॅरी कॅप. अशा प्रकारे ही पूर्ण लिस्ट आहे. तुम्हाला ट्रेनिंगला जाण्यापूर्वी काय काय वस्तू लागणार आहेत, काय काय साहित्य लागणार आहे त्याची लिस्ट आहे. पूर्ण लिस्ट व्यवस्थित समजून घ्या आणि याप्रमाणे तुम्ही साहित्य खरेदी करा. तुमच्या जवळच्या जिल्ह्याच्या पोलीस हेडक्वार्टर्सजवळ तुम्हाला जेथे पोलीस खात्याचं जे साहित्य मिळतं तेथे सर्व माहिती हे सर्व तुम्हाला साहित्य मिळेल. आणि जर तुम्हाला हे दुकान माहिती नसेल तर आपल्या नजीकच्या हेडक्वार्टरच्या आपल्या पोलीस बांधवांना जरी तुम्ही विचारलं तरी ते तुम्हाला याची माहिती देतील. व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि यासारख्या नवीन
पोलीस खात्यासंदर्भातील गोष्टी आणि पोलीस खात्यासंदर्भातील माहिती जाणून घेण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.